डोंट वरी, मी काही पाहणार नाहीये. इट जस्ट माझं कर्तव्य करतोय. तू तुझं कर्तव्य कर अथवा करू नकोस. तुझ्या पद्धतीने चालू दे, ठीक आहे. चिडचिडत तो तिला पाठ करून बसलेला त्यानं क्रीम पोटावर घेतली आणि तिच्या पोटरीवर हळूवार चोळू लागलेला. त्याचं सगळं रागाच्या भरात चालू होतं, पण त्याचा तो मसाज करण्याची पद्धत आणि तो स्पर्श मात्र हळूवार होता. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 35. अखेर एक ठिकाणी त्या दोघांना सोडून गाडी पुढं स्पॉटसाठी निघून गेली. उतरताच निशिकांतने कियाराला विचारलं, काय झालंय कियारा? मघाशी तर ठीक होतीस. मला कसली तरी भीती वाटते. मला इथं थांबू नाही वाटत आहे. प्लीज निशिकांत, आता मला काहीच विचारू नका. प्लीज जस्ट डू आय से. ओके ठीक आहे, मी पाहतो. अगं पण आपलं सामान आणायला तरी आपल्याच हॉटेलवर रूमवर जावं लागेल. निदान मला तरी जावं लागेल. एक काम करतो, इथं तात्पुरती रूम घेतो. तू आराम कर, मी आपलं सामान घेऊन आलो. तुम्ही एकटेच जाणार तिकडे? नको ना निशिकांत, मला सोडून नका जाऊ. अगं वेडी आहेस का? अशी काय करते आहेस? रूममध्ये आपलं सामान विखुरलेलं असणार. ते कुठं आहे ते आपल्यालाच कळेल ना. शिवाय रूम सोडतोय तर कारणही तर सांगावं लागेल. त्या हॉटेलमध्ये चेकआउट करावं लागेल की नाही? हो ओके, एक काम करा, तुम्ही या जाऊन, पण लवकर यायचं. हां ओके डिअर, येईन मी लवकर. चल बघतो रूम आपल्यासाठी. म्हणत निशिकांतने लगेचच कसलाही विचार न करता पटकन तिथंच एक रूम पाहिली आणि तिला रूममध्ये सोडून मगच तो त्यांचं सामान आणायला आधी घेतलेल्या हॉटेल रूमवर जायला निघाला. इकडं कियाराचं हृदय अक्षरशः धडधडत होतं. चुकूनही त्याने निशिकांतला भेटून त्याच्या समोर तिचं कॅरेक्टर उघड केलं तर तिचं काहीच खरं असणार नव्हतं. सो तो तिथं त्या रूमवर पोहोचेपर्यंत तिला चैन असं पडणार नव्हतं. एवढ्यात आठवण करून द्यायला अन्वयचा तिला एक मेसेज पुन्हा आला. हे क्यू, लक्षात आहे ना आज रात्रीचं? नाही म्हणजे विसरली असशील तर आठवण करून द्यावी, कारण तुझा काही रिप्लाय दे त्यावर. येशील ना? त्याचा मेसेज पाहून अर्थात तिला टेन्शन आलं. तिनं त्याला गाफील ठेवण्यासाठी मुद्दामच येणार असल्याचा मेसेज करायचं ठरवलं, जेणेकरून निशिकांत त्यांचं सामान व्यवस्थित माघारी घेऊन येतील. हो येईन मी. तू तसाही काही ऑप्शन ठेवलाच नाही आहेस. बट आय हेट यू अन्वय. आईबाबांचं मी ऐकायला हवं होतं, तुला ओळखायला मी चुकले. ओ हे कोण बोलतंय मला? एनिवेज, आणखी एक बदल आहे. येताना 2 लाख रुपयेही आण सोबत, कारण मला पैसेही हवे आहेत. नुसता तुझा काय उपयोग आहे? लाईफमध्ये पैसे महत्त्वाचे असतात यार. काय? एवढे पैसे मी कुठून आणू? मला काही माहीत नाही आहे. तुझ्या नवऱ्याला माग. पण पैसे तर हवेच आहेत मला, नाहीतर तुझ्या नवऱ्यालाही क्लिप पाठवतो. एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. प्लीज अन्वय. अरे असं कसा वागू शकतोस तू? ओहो, मी यापेक्षाही खराब वागू शकतो कळलं? तुझ्याशी तरी मी खूप नॉर्मल वागतोय, कारण तू आवडतेस मला यार. तिचेच शब्द जे ती केतनला बोललेली तिला सगळंच आठवलं. आणि आता या परिस्थितीत अडकल्यावर कसं वाटतंय ते तिला चांगलंच कळत होतं. पण इथं तिचा नवरा अशा वेळी साथ देईल याची खात्री तिला किंचित मात्र नव्हती. याला कारण होतं अर्थात तिचंच वागणं. चूक आपली आहे आणि ती आपल्याला निस्तरावी लागणार आहे हे तिला माहिती होतं. मागं झालं ते झालं, पण आता इथून पुढे काय आणि कसं वागायचं मात्र ती नक्कीच ठरवू शकत होती. निशिकांत एकदाचं सामान घेऊन आले की सरळ त्याचा नंबर ब्लॉक करायचा, नाहीतर मोबाईलमधलं तिचं चालू सिमच फेकून द्यायचं, असं काहीसं ती ठरवत होती. पण निशिकांत येण्याची वेड्यासारखी वाट पाहत होती. आता अंधार होऊ लागलेला आणि निशिकांत अजून आले नव्हते. आजची रात्र तरी याच हॉटेलमध्ये काढावी लागेल असंच दिसत होतं. त्यात तिनं अन्वयलाही ती कसोलीमध्ये राहते हेही तर सांगून दिलेलं. तेही टेन्शन वाटत होतंच तिला. तो तिथंही आला तर मात्र अवघड होणार होतं. निशिकांतला तरी कोणत्या तोंडाने काय म्हणून सांगणार होती ती
हे सांगणार होती की ती कशी कॅरेक्टरलेस आहे. मग तर तो तिला सोडून देईल हे निश्चितच होतं. पण यावेळी तिला त्याला सोडायचं नव्हतं. खरं प्रेम काय असतं, खरं बंधन काय असतं, आणि त्या बंधनात ही कशी एक ओढ असते, एक आपुलकी असते, ती आता कुठं तिला नव्याने समजू लागली होती. आपल्या एका शब्दावर निशिकांतनी लगेचच नवीन ठिकाणी रूम पाहून सामान आणायला गेले होते आणि हे तिच्यासाठी खूप खूप अमूल्य होतं. अर्थात आता त्याचं हे प्रेम तिला हरवायचं नव्हतं आणि तोच आता तिच्यासाठी कसा योग्य आहे याचा जणू साक्षात्कार तिला नव्याने झालेला. इकडं रात्रीचं जेवण तयार झालं तसं पर्णिका सगळ्यांना बोलावू लागली. चला जेवण झाले कौस्तुभ भाऊजी, कृती केतनना हाक मार ग, बाबा येत आहे ना जेवायला. हो हो आलो म्हणत बाबा टेबलवर आले. कृती केतनला बोलवायला बेडरूममध्ये गेली आणि कौस्तुभ ही एकट्याच टेबलवर येऊन जॉईन झाला. कौस्तुभ, अरे मृण्मयीला घेऊन ये ना खाली, तिला नाही का जेवायचं, आईनं कौस्तुभला विचारलं. हो आलोच म्हणत तो नाखुशीने उठला. तिच्याजवळ जायचं तो खरं तर निक्षून टाळत होता, पण आई मुद्दामच त्याला असं काहीतरी सांगायची आणि त्याचाही नाईलाज व्हायचा. आताही तो तिला बोलवायला तर वर निघून आला. खाली जेवायला बोलवलंय, कॅन आय हेल्प यू ऑर ठीक आहे मी येते आहे म्हणत ती स्वतःच उठली आणि तिचं उत्तर आधीच माहिती असलेल्या कौस्तुभने नाखुशीने डोळ्यांची उघडझाप केली. ती उठून निघाली तसा तिच्या मागोमाग चालू लागलेला तो अगदी मनात नसतानाही. पायऱ्या उतरताना मात्र ती थोडी लडखडली तसं पटकन येऊन त्याने तिला पकडलं. मृण्मयी हळू, कौस्तुभ अरे तिला पकडून आण ना, हे पण सांगायचं का तुला. आईनं पाहिलेलं ते दोघं खाली येताच ती कौस्तुभला म्हणाली तसं मृण्मयीने त्याच्याकडे पाहिलं. त्याने मात्र जाणीवपूर्वक तिच्याकडे पाहणं टाळलेलं आणि तिला आताही त्याचं तुटक वागणं जाणवत होतं आणि हर्ट फील होत होतं. ती मात्र तसं काही चेहऱ्यावर न दाखवता त्याच्यासोबत पुढे आली. मग मात्र तिला घेऊन तो गप आला आणि डायनिंग टेबलवर जॉईन झाला. रात्रीची जेवणं झाली आणि मृण्मयीला परत सोडायला त्यालाच वर यावं लागणार होतं हे त्याला माहिती होतं. यावेळी आईने सांगायच्या आधीच तो स्वतः तिला वर घेऊन आला. मृण्मयीला वाटलेलं तिथल्यासारखा तो आताही बेडवर झोपेल, सो ती त्याच्यासाठी जागा ठेवून बेडच्या एका साईडला बसली होती आणि तो मात्र सरळ त्याचं ब्लँकेट आणि उशी घेऊन सोफ्यावर गेला. तिथं झोपायची तयारी केली आणि काहीच न बोलता बाहेर निघून गेला. मृण्मयी ठरवत होती आता आईंनी सांगितलं त्याप्रमाणे तंतोतंत तर नाही, पण जमेल असं तरी वागायचं, त्याच्यासमोर शांत राहायचा प्रयत्न करायचा. पण कौस्तुभ मात्र आधीसारखाच वागू लागलेला. तो तिच्याशी थोडा तुटकच वागत होता हे तिला उमजत होतं आणि त्याला आपला त्रास होतोय असंही वाटत होतं. आज मृण्मयीचा पाय दुखत होता. त्यात पायाला काही लावायला घरात आहे की नाही ते सुद्धा माहिती नव्हतं. कौस्तुभही दिसत नव्हता, कधीचा खाली गेलेला अजून आलाच नव्हता. त्यात त्याने त्या दिवशी स्वतःच तिला समजावलेलं आणि आज मात्र असा सोफ्यावर झोपायची तयारी करून निघून गेलेला म्हणताना तिला तेही वाईट वाटत होतं. काहीतरी हरवल्याची फिलिंग तिला आज प्रकर्षाने छळत होती. बहुतेक अजून रागावलेत कौस्तुभ, नाहीतर असं वागणार नाहीत. मलाही तर वेळ लागतोय, पण मी खरंच आता ट्राय करते. कसं सांगणार त्यांना तरी, आताही कुठे गेलेत काय माहीत, कधी सगळं ठीक होईल हे. बराच वेळ तिचा मनात विचार चाललेला. एवढ्यात तो आत आला. आत आल्यावर आधी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाला आणि मग येऊन डायरेक्ट सोफ्यावर येऊन आडवा झाला. मग मात्र ती बेडवर झोपली. तिचा एक पाय दुखत होता आणि त्यामुळे तिला झोप बिलकुल येत नव्हती. त्यात दिवसभर आराम केल्यामुळे तिला आता झोप तरी कशी येणार होती. पाय दुखत असल्याने तिचं पाय आपटणं चालू होतं आणि मध्येच वेदनेने ती विव्हळत होती. कौस्तुभला झोप आलेली, पण तिच्या त्या पाय आपटण्याने आणि विव्हळण्याने तो एकदम जागा झाला. तिच्याकडे पाहतो तर तिच्या हालचालीवरून तिला काहीतरी त्रास होतोय एवढंच त्याच्या लक्षात आलं. तसा तो उठून बसला आणि त्याने तिला डायरेक्ट प्रश्न केला, काय होतंय, काही त्रास होतोय का. हो पाय दुखतोय. आणि पाय दुखत असेल तर तू मला का सांगशील, मी कोण आहे. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, सुस्कारा सोडत उठला तशी तीही उठून बसली. तो काहीतरी वैतागून आताही तिला म्हणालाय हे न कळण्या इतकी वेडी तर ती नव्हतीच. आणि त्याचं असं क्षणाक्षणाला वैतागणं पाहून तिला त्याच्यावर ओझं झाल्याची फिलिंगसुद्धा वाटत होती. सॉरी मी विचारणार होते, पण मगाशी तुम्ही नव्हता आणि आल्यावर लगेच झोपला.
मग मला वाटलं तुमची झोप लागली आहे, ती अगदी बारीक आवाजात म्हणाली. आणि तोपर्यंत त्यानं ड्रॉवरमधून क्रीम शोधून आणली. तिला वाटलेलं आता तो तिच्याकडे देऊन पुन्हा जाऊन झोपेल, पण नाही, तो तर तिच्याजवळ बाजूला येऊन बसला. कुठला पाय दुखतोय? हा, तिने सांगताच तो डायरेक्ट तिच्या पायावरून साडीवर घेऊ लागला. तसं तिने सवयीने ओशाळून पाय मागे घेतला. अहो काय करताय? काय करतोय दिसत नाहीये का? ओह सॉरी, मी तर विसरलोच, तुला आवडणार नाही ना मी पायाला हात लावलेला. हेच तर, मी प्रत्येक गोष्ट विसरून जातो आणि असा अपमान करून घ्यायला येत असतो नाही का? मला तर आता सवय झाली आहे अपमान करून घ्यायची. नाही नाही, असं नाही. तुम्ही माझ्या पायाला हात कशाला लावता? आय मीन, नवऱ्याने बायकोचे पाय असे पकडू नये ना, म्हणून मी म्हणाले. कोणत्या जगात राहतेस तू तर ना, तुलाच माहीत. पण असो, तरीही मी लावणार. काय आहे ना, मी काही करो अथवा न करो बोलणी तर खातच असतो. एकतर ती तुझी तरी असतात, नाहीतर आईची तरी. उद्या मी काही केलं नाही केलं तरी आई मलाच म्हणेल, बायको आहे ती तुझी, तिच्याशी नीट वाग. ती कशी वागते हे कोणी पाहणार नाहीये. कुठं दुखत आहे आता सांगशील का? चिडचिडतच तो बोलत होता. किती त्रास करून घेत होता तो, आता तिच्याही लक्षात येत होता. पण त्याला त्रास देऊ नये म्हणून काय बोलावं, तरीही पुन्हा चिडेल म्हणून ती गपगुमाने म्हणाली, इथे ही पोटरी दुखते आणि तळपायही. तिला सांगण्यास अवकाश त्याने पटकन तिच्या पायावरची साडी बाजूला केली. तिच्याकडे पाहिलंही नाही. डोंट वरी, मी काही पाहणार नाही आहे. इट्स जस्ट माझं कर्तव्य करतोय. तू तुझं कर्तव्य कर अथवा नको करूस. तुझ्या पद्धतीने चालू देत, ठीक आहे? चिडचिडत तो तिला पाठ करून बसलेला. त्यानं क्रीम बोटावर घेतली आणि तिच्या पोटरीवर हळूवार चोळू लागला. त्याचं सगळं रागाच्या भरात चालू होतं, पण त्याचा तो मसाज करण्याची पद्धत आणि तो स्पर्श मात्र हळूवार होता. त्याचा हात लागल्यावर तिला पहिल्यांदा बरं वाटल्याची फिलिंग होत होती आणि मनात कसलीशी हलचलही होत होती. हृदय वेगाने धडधडू लागलेलं काय होतंय हे तिलाच कळत नव्हतं. आणि त्याची चाललेली चिडचिड ऐकून आता मात्र तिला त्याचं वाईट वाटत होतं, कारण त्या दिवशीही तर आई त्यालाच बोलली होती आणि त्याला कसं वाटत असेल हेही तिला आता कुठं समजत होतं. त्याचंही नकळत तिच्या त्या गोऱ्या पायाकडे लक्ष गेलेलं आणि मनात त्याला आताही कसलीशी थरथर जाणवलेली. पण त्याकडे दुर्लक्ष करत तो तिला मसाज करत होता. तिच्या तळपायाला आणि बोटांना मसाज करून तो काहीच क्षणात उठला आणि क्रीम ठेवून वॉशरूममध्ये हात धुवायला गेला. आताही त्याने तिच्याकडे पाहणं टाळलेलं आणि मृण्मयी आज पहिल्यांदा त्याचा विचार करू लागलेली. त्याचं तिला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं, तरीही कर्तव्य म्हणून पतीची भूमिका निभावणं तिला त्याचा विचार करायला भाग पाडत होतं. मनात वेगळीच फिलिंग जन्म घेत होती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कसा वाटला आजचा भाग प्लीज आपल्या कॉमेंट्समधून कळवा. बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.